नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटपट आणि स्वादिष्ट असा पेढा कसा करायचा याची रेसिपी दाखवणार आहे. गोडाचे मिठाईचे पदार्थ म्हटलं की तूप आलंच, पण याला आपण फक्त 2 चमचे तुपाचा वापर करून बनवणार आहोत. बघा काय भारी दाणेदार आणि मस्त बनवून तयार झाला आहे. रेसिपीला सुरुवात करूयात. कढईमध्ये सगळ्यात अगोदर 1 कप बेसन पीठ घेतले. एखाद्या वाटीने सुद्धा तुम्ही प्रमाण मोजून घेऊ शकता. त्याच सोबतीला 1 कप चाळलेलं गव्हाचं पीठ घेतले. आता दोन्ही पिठं तेल किंवा तूप न घालताच मध्यम आचेवर एकसारखं हलवत आपण भाजून घेणार आहोत. अगोदर गॅसची आच मध्यम ठेवली 4 ते 5 मिनिटासाठी. जसं लक्षात आलं की आता हे पीठ छान भाजलं जाते, गॅसची आच मंद केली आणि आणखी 7-8 मिनिटासाठी भाजून घेतलं. एकूण मी जवळजवळ 10-12 मिनिटासाठी हे पीठ छान खमंग असं भाजून घेतलं. छान सुवास येतोय. आता पीठ थंड होण्यासाठी काढून घेतलं. त्याच कढईमध्ये त्याच कपने मोजून 2 कप इथे मी दूध घेतले आणि पाऊण कप इथे साखर घेतली आहे. गोड जास्त आवडत असेल तर 1 कप तुम्ही साखर घेऊ शकता. आता गॅसची आच मोठी ठेवायची आणि दूध निम्म आटेपर्यंत किंवा निम्म होईपर्यंत आपण हे चांगलं सतत हलवत राहणार आहोत. सोबतीला साखरसुद्धा विरघळून जाईल. सतत मी हलवत छान इथे दूध आटवून घेतले. अर्धं झालं आहे बघा दूध आणि रंगसुद्धा याचा बदलला गेला आहे. आता या स्टेजला गॅसची आच मंद करायची आणि जे आपण भाजलेलं पीठ आहे ना ते यामध्ये टाकलं आहे. आता बेसन पिठाचे सुद्धा तुम्ही फक्त हे पेढे करू शकता. तर एक हेल्दी ऑप्शन म्हणून यात मी गव्हाचं पीठ मिक्स केलं आहे. फक्त बेसन पिठाचे सुद्धा पेढे खूप छान बनून तयार होतात. आता ही जी पिठं आहेत ह्या दुधाबरोबर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या अजिबात गाठी होत नाही, काळजी करायची नाही. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर 1-2 मिनटासाठी चालू गॅसवर आपण हे मिक्स करून घेणार आहोत. गॅस इथे बंद केला. यामध्ये मी 2 मोठे चमचे साजूक तूप टाकलं आहे. चमचा छोटा आहे त्यामुळे 4 चमचे वाटू शकता, पण 2 चमचे त्यामध्ये मी साजूक तूप टाकून घेतले आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण थंड होण्याकरता एका भांड्यामध्ये काढून घेते. यामध्ये चवीसाठी किंवा फ्लेवर म्हणून वेलचीची पूड घालून घेतली अर्धाचा चमचा. वेलची पूड यामध्ये आवर्जून घाला, छान चव येते. आणि फूड कलर ऑप्शनल आहे, तर इथे मी हलकासा पिवळसर केशरी रंग टाकला आहे, लिक्विड कलर 1 चमचाभर. ऐच्छिक आहे, कलर नसेल तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल. आता चांगलं मिक्स करून घेते आणि छान हे आता आपण गोळा करून घेतलं आहे. आता पेढे बनवायला फार सोपं आहे. अगदी मस्त मिश्रण बनवून तयार झालं आहे. हातावर लिंबा एवढा गोळा घ्यायचा, छान गोल 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 फिरवायचा आणि जसा आकार हवा आहे त्यानुसार हा फिरून घ्यायचा. मी थोडासा उभा गोल हा बनवून घेते आणि एक मस्त ट्रिक देते. यावर डिझाईन म्हणून इथे मी झाऱ्या घेतलेला आहे आणि झाऱ्याच्या मदतीने हलकंसं प्रेस देऊन यावर मस्त डिझाईन करून घेते. बघा, सुरीच्या मदतीने सुद्धा तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये साचासुद्धा मिळतो पेढ्याचा, त्याचा वापर करून सुद्धा खूप छान सुंदर आणि सुबक डिझाईन करता येते. तर इथे सर्व पेढे अशाच पद्धतीनं तयार करून घेतले. गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप लावून घेते. 7-8 दिवस आरामशीर टिकतात. नक्की रेसिपी करून बघा. कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.